नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी आपल्यासाठी घेऊन आलेले एक टीईटीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा व्हिडिओ, ज्याच्यामध्ये आज आपण या ठिकाणी बघणार आहोत समाजशास्त्र जो विषय आहे त्याच्यामध्ये शक्यतो आपल्या छत्रपतींच्या वरती जे प्रश्न विचारले जातात, आज ते 100 प्रश्न आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यामुळे प्लीज जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच नवनवीन आणि इंटरेस्टिंग आणि अत्यंत माहितीपूर्ण असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचतील. तर या ठिकाणी सर्वात पहिला जो प्रश्न आहे, आणि हे PYQ सारखे सुद्धा आहेत बरं का, इथं मी सनावळी तेवढी मांडलेली नाही आहे, परंतु काही प्रश्न यातले बरेचसे प्रश्न हे रिपीटसुद्धा झालेले आहेत आणि रिपीट होतील अशी शक्यतासुद्धा खूप आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. सहसंबंध ओळखा. छत्रपती शिवाजी महाराज शिवनेरी, तसं समर्थ रामदास डॅश डॅश म्हणजे कोण? जांब, सज्जनगड, चाफळ, कामक पैठण. याचं करेक्ट उत्तर आहे ते म्हणजे जांब. आता का आहे? कारण या ठिकाणी ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवरती झाला, तसा समर्थ रामदासांचा जन्म जालना जिल्ह्यातील जांब या गावी झाला आणि त्यांचा मृत्यू सज्जनगडावर झाला. त्यामुळे शिवरायांचा जन्म 19 फेब्रुवारी 1930 साली शिवनेरी आणि मृत्यू 3 एप्रिल 1980 साली रायगड या ठिकाणी झाला. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही काय होऊ नका, कन्फ्यूज होऊ नका. ठीक आहे. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे शिवराय आपल्या सहकाऱ्यांच्या पित्यासारखी काळजी घेत. ओके. त्याचे स्पष्टीकरण देताना शिक्षक कोणाचा दाखला देणार नाहीत? बघा, प्रश्न काळजीपूर्वकाचा. शिवराय आपल्या सहकाऱ्यांची पित्यासारखी काळजी घेत याचं स्पष्टीकरण देताना शिक्षक कोणाचा दाखला देणार नाहीत? मदारी मेहतर, प्रतापराव गुजर, कान्होजी जेदे का मग बाजी घोरपडे? आता याचं जे करेक्ट उत्तर आहे ते असं आहे की या ठिकाणी बाजी घोरपडे हे याचं अचूक उत्तर आहे. आता हे का आहे? कारण या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मदारी मेहतर असतील, प्रतापराव गुजर असतील, कान्होजी जेदे असतील, हे स्वराज्याचे निष्ठावंत सहकारी होते. मात्र बाजी घोरपडे हे 1648 मध्ये, लक्षात घ्या, 1648 ही सनावळी लक्षात घ्या, शहाजी राजांना कैद करून विजापूरला नेले होते आणि म्हणून त्याचा दाखला पित्यासारखी काळजी घेणाऱ्या सहकाऱ्यांमध्ये केली जात नाही. लक्षात आलं? त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, शिवरायांच्या काळात बारगीर हे पद कोणत्या सैन्यदलाशी संबंधित होते? पर्याय आहेत पायदळ, घोडदळ, आरमार आणि हत्तीदळ. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे घोडदळ. आता घोडदळ का आहे? कारण या ठिकाणी घोडदळात 2 प्रकारचे स्वार असत. बारगीर, बारगीर म्हणजे काय? ज्याला घोडा आणि शस्त्र सरकारकडून म्हणजे राजाकडून मिळायचं. आणि शिलेदार म्हणजे काय? ज्याचा स्वतःचा घोडा आणि स्वतःची शस्त्र असायची. लक्षात आलं? त्यामुळे पुढचा प्रश्न आहे, सातवाहन सत्तेची राजधानी असलेले प्रतिष्ठान सध्या कोणत्या नावाने ओळखले जाते? पर्याय आहेत पुणे, पैठण, कोल्हापूर की नाशिक. आता याचं करेक्ट उत्तर आहे ते म्हणजे पैठण. का आहे? कारण सातवाहन साम्राज्याची राजधानी प्रतिष्ठान म्हणजेच आजचं पैठण या सत्तेचा संस्थापक सुमुख राजा हा होता. लक्षात आलं? त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, योग्य विधान ओळखा. ठीक आहे. निजामशहाने शहाजीराजांना सरलष्कर हा किताब दिला आणि दुसरं विधान आहे, निजामशहाने शहाजीराजांना बंगळूरची जहागिरी बक्षीस म्हणून दिली. ते उत्तर आहे की दोन्ही सुद्धा विधानं जी काही आहेत ती चुकीची आहेत. लक्षात घ्या. का? कारण शहाजीराजांना सरलष्कर किताब आणि बंगळूरची जहागिरी ही आदिलशहाने दिली होती. पुढचा आहे तो म्हणजे स्वराज्याचे निष्ठावंत पाईक नसलेली व्यक्ती कोणती आहे ते ओळखा. पर्याय आहेत या ठिकाणी सिद्दी इब्राहिम, सिद्दी हिलाल, दौलत खान का दाऊद खान. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे दाऊद खान. का? कारण दाऊद खान कुरेशी हा औरंगजेबाचा सरदार होता आणि सिद्दी इब्राहिम हे महाराजांचे अंगरक्षक होते, तर दौलत खान हे मराठी आरमाराचे प्रमुख होते. त्यामुळे ह्या तिन्ही गोष्टी सुद्धा या ठिकाणी काय करायला पाहिजेत, लक्षात घेतल्या पाहिजेत. त्याच्यानंतरचं आहे, अष्टप्रधान मंडळातील प्रधानांना मोबदला कोणत्या स्वरूपात दिला जायचा? तो रोख पगार या स्वरूपात दिला जायचा. राज्याभिषेक प्रसंगी कोणती नाणी पाडण्यात आली? सोन्याचा होन आणि तांब्याची शिवराई. पुढचं आहे, अष्टप्रधान मंडळातील कोणाला प्रत्यक्ष युद्धात सहभागी
व्हावे लागत नसे. याच्यामध्ये न्यायाधीश आणि पंडितराव या ठिकाणी मंडळामध्ये एकूण 8 पैकी 6 मंत्र्यांना युद्धप्रसंगी लढावे लागे. मात्र न्यायाधीश आणि पंडितराव हे धार्मिक आणि न्यायदानाचे काम करत असल्यामुळे त्यांना युद्धात सहभागी होता येत नव्हतं. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, सुरतेवरती स्वारी करण्याचे प्रमुख कारण काय होते? तर याचं उत्तर आहे की शाहिस्तेखानाने स्वराज्याचे केलेले नुकसान भरून काढणे होते. आणि ही गोष्ट आपण लहानपणी आपल्या इतिहासामध्ये बघितलेली आहे की शाहिस्तेखानाने पुण्यामध्ये 3 वर्ष राहून जी लुटमार केली होती त्याची भरपाई करण्यासाठी 1664 साली पहिली सुरतेची जी काय होती ती स्वारी करण्यात आलेली होती. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतीय आरमाराचे जनक कोणाला म्हटलं जातं? माहिती आहे उत्तर, छत्रपती शिवाजी महाराज. कारण महाराजांनी स्वदेशी जहाजं बांधण्यासाठी कल्याण, भिवंडी, पेण येथे मोठमोठे गोदी म्हणजे ज्याला आपण कारखाने म्हणतो की नाही ते उभे केले. मग त्याच्यामध्ये गुलाब, गुलबत, पाल, त्याच्यानंतर माचवा ही त्यांच्या जहाजांची नावं होती. त्यामुळं जे कोण नोट्स काढत असतील तर ही नावं लक्षात ठेवा की महाराजांनी या ठिकाणी कोणकोणत्या पद्धतीची जहाजं किंवा जहाजांची नावं काय होती. तर त्याच्यामध्ये गुलाब, गलबत, पाल आणि माचवा ही नावं लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे कर्तव्यापुढे शिवराय नाते गोते मानत नसत. ओके, यासाठी शिक्षक कोणता दाखला देतील असं आपल्याला वाटते? म्हणजे तर बजाजी नाईक निंबाळकर. ठीक आहे. का? कारण हे जे बजाजी होते हे महाराजांचे मेहुणे असून सुद्धा कर्तव्याच्या बाबतीमध्ये महाराजांनी त्यांच्यावरती कठोर कारवाई केलेली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा केलेल्या सुरतेवरील स्वारीचे प्रमुख कारण कोणते होते? पहिलं होतं सिद्धी जोहरवरती वचक बसवणे, दुसरं होतं स्वराज्याचे झालेले नुकसान भरून काढणे, तिसरं जे होतं ते मुघलांनी दिलेले किल्ले परत मिळवणे आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे शाहिस्तेखानाच्या 3 वर्षाच्या राजवटीत स्वराज्याचे झालेले नुकसान भरून काढणे हे त्यांचं मुख्य उद्देश, मुख्य कारण जे होतं ते होतं. आता यामध्ये मगाशी मी जसं म्हणालं की त्याने पुण्यामध्ये तो मुक्काम ठोकून होता, स्वराज्याची मोठी हानी केली होती. ही आर्थिक हानी भरून काढण्यासाठी 1664 मध्ये मुघलांच्या समृद्ध सुरत शहरावरती या ठिकाणी आपण काय केली होती? पहिली स्वारी केलेली होती. राज्याभिषेक प्रसंगी श्री राजा शिवछत्रपती अशी अक्षरे कोरलेली कोणती नाणी पाडण्यात आली? पहिला पर्याय आहे सोन्याचे होन व तांब्याची शिवराई, सोन्याची शिवराई, तांब्याचा होन का चांदीचा होन आणि वरील सर्व. आता याचा जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे सोन्याचा होन आणि तांब्याची शिवराई. लक्षात घ्या, कारण या ठिकाणी कन्फ्यूज होऊ शकता तुम्ही नेमक्या धातूबद्दल काय ते. तर राज्याभिषेकाचा ऐतिहासिक प्रसंगी महाराजांनी स्वतःचे जे काही चलन होते ते सोन्याच्या नाण्यात, मग ते सोन्याच्या नाण्याला होन म्हटलं जायचं आणि तांब्याच्या जे नाणं होतं त्याला काय म्हटलं जायचं? शिवराई असं म्हटलं जायचं. त्याच्यानंतरचा पुढचा आहे, शिवकालीन हिंदवी स्वराज्याचा भाग नसलेले ठिकाण कोणते? वेल्लोर, जिंजी, बराणपूर का मग बेळगाव. आता याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे बराणपूर. आणि तुम्ही बघू शकता की वेल्लोर, जिंजी किंवा बेळगाव हे भाग महाराजांच्या दक्षिण मोहिमेचा भाग होते, पण बराणपूर हे मुघल साम्राज्यातील एक महत्त्वाचं केंद्र होतं आणि ते म्हणजे ते स्वराज्याचा भाग नव्हतं. त्याच्यामुळे या ठिकाणी बराणपूर हे अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हते तर साऱ्या राष्ट्राचे होते असे गौरवोद्गार कोणी काढले? महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, पंडित जवाहरलाल नेहरू का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर याचं उत्तर आहे जवाहरलाल नेहरू. का? कारण भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून नेहरू यांनी महाराजांच्या राष्ट्रप्रेमाचा आणि मानवी सद्गुणाचा उल्लेख करताना हे जे वाक्य आहे ते बोललेले होते. पुढील प्रश्न आहे तो म्हणजे भारतीय आरमाराचे जनक. ओके, फादर ऑफ इंडियन नेव्ही कोणाला मानले जाते? कान्होजी आंग्रे, छत्रपती शिवाजी महाराज, शहाजी राजे का मग तानाजी मालुसरे. जसं मागाशी आपण म्हणालो तसं आपले छत्रपती शिवाजी महाराज हे खरं तर नेव्ही, ज्याला आपण म्हटलं फादर ऑफ द इंडियन नेव्ही, आरमाराचे जनक जे आहेत त्यांना मानलं जातं. याचं आणखीन एक कारण किंवा अजून एक थोडंसं स्पष्टीकरण बघायचं झालं तर भारताला म्हणजे एक विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. हे ओळखून शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी महाराजांनी स्वतंत्र आरमाराची उभारणी केली होती आणि त्यांनी जहाजंसुद्धा बांधण्याची गोदी, ज्याला आपण कारखाना म्हणू शकतो, त्या उभारलेल्या होत्या आणि अनेक जलदुर्गसुद्धा त्यांनी या ठिकाणी काय केलेले होते? तयार केलेले होते. आता त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, सहसंबंध पूर्ण करा. पैठण संत एकनाथ, तसं नरसी काय? संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव का संत रामदास. याचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे संत
नामदेव. कारण ज्याप्रमाणे संत एकनाथांचं जन्मस्थान पैठण आहे, त्याप्रमाणे संत नामदेवांचं सुद्धा जन्मस्थान हिंगोली जिल्ह्यातील नरसी म्हणजे नरसी बामणी हे आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचं आहे, कर्तव्यापुढे शिवराय नाते गोते मानत नसत हे पटवून देण्यासाठी शिक्षक कोणते उदाहरण देत. जसं मगाशी आपण बघितलंय बाजाजी नाईक निंबाळकर, कारण हे त्यांचे मेहुणे असताना सुद्धा या ठिकाणी त्यांचं जे काय उदाहरण आहे त्या ठिकाणी घेतले. शिवरायांच्या काळामध्ये घोडदळाशी संबंधित कोणते पद होते? हवालदार, सरनोबत, नाईक का वरील सर्व? आता याचं जे अचूक उत्तर आहे ते कोणतं असेल? सरनोबत. कारण घोडदळाच्या मुख्य प्रमुखाला सरनोबत असं म्हटलं जाईल. आणि हंबीरराव मोहिते हे स्वराज्याचे प्रसिद्ध काय होते? सरनोबत सेनापती असे होते. त्यामुळे सरनोबत हे जे काही पद आहे ते घोडदळाशी संबंधित आहे असं आपण बघू शकतो. शिवरायांनी लाल महालावरती छापा टाकून कोणाची बोटं छाटली? अफजल खान, सिद्दी जोहर, शाहिस्ते खान का मग औरंगजेब? या ठिकाणी अगदी उत्तर सोपं आहे, जसं आपण मगासपासून चर्चा करतोय, शाहिस्ते खान. पुढचा आहे पुरंदरचा तह जो 1665 साली झाला, तो कोणामध्ये झाला? शिवराय आणि अफजल खान, शिवराय मिर्झाराजे जयसिंग का शिवराय शाहिस्ते खान का मग शिवराय आणि आदिलशहा? आता याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे शिवराय आणि मिर्झाराजे जयसिंग. हे याचं काय असणार आहे? अचूक उत्तर असणार आहे. का? कारण मुघल सरदार मिर्झाराजे जयसिंग यांनी पुरंदरला वेढा घातला होता आणि स्वराज्याचं नुकसान टाळण्यासाठी महाराजांनी जयसिंगाशी तह करायचं ठरवलं आणि त्यानुसार जवळजवळ 23 किल्ले मुघलांना द्यावे लागलेले होते, हे लक्षात घ्या बरं का. पुढचा प्रश्न आहे तो शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात मुजुमदार म्हणजे त्याला अमात्य म्हणतो, हे त्यांचं मुख्य काम काय होतं? तर परराज्यांशी संबंध ठेवणं हे होतं का सैन्य सांभाळणं, राज्याचा जमा खर्च बघणं का मग न्यायदान करणं? बघा या ठिकाणी खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. अमात्याचं काम काय होतं? तर जे अमात्य आहे त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं काम काय होतं? तर जो काही राज्याचा जमा खर्च आहे तो त्यांनी बघणं हे त्यांचं काम होतं. आणि अष्टप्रधान मंडळामध्ये रामचंद्र निळकंठ हे अमात्य होते आणि राज्याच्या आर्थिक व्यवहाराची जी नोंद होती ती ठेवणं किंवा जमा खर्च तपासणं ही त्यांची काय होती? प्रमुख जबाबदारी होती. पुढचा प्रश्न आहे, गड आला पण सिंह गेला हे वाक्य शिवरायांनी कोणत्या सरदाराच्या बलिदानाबद्दल बोलले होते? बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, मुरारबाजी देशपांडे का मग प्रतापराव गुजर? आता याचं अचूक उत्तर आहे तानाजी मालुसरे यांच्याबद्दल म्हटलेलं होतं. कारण या ठिकाणी आपण बघू शकतो की कोंढाणा किल्ला म्हणजे ज्याला आता सिंहगड म्हटलं जातं तो जिंकताना तानाजी मालुसरे यांना वीरमरण आलं आणि ही बातमी ऐकल्यानंतर महाराजांनी अत्यंत दुःखाने हे उद्गार काढलेले होते. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे अष्टप्रधान मंडळातील पंत सुमंत म्हणजे डबीर ज्याला म्हणतात त्यांचं कर्तव्य काय आहे? तर पहिलं आहे पर्याय धार्मिक विधी करणं, परराज्यांशी संबंध ठेवणं, आज्ञापत्र लिहिणं का मग लष्कराची व्यवस्था पाहणं? तर याचा पर्याय आहे तो म्हणजे परराज्यांशी संबंध ठेवणे. आता यामध्ये यांचं काम काय? तर परकीय सत्तांशी पत्रव्यवहार करणं, त्यांचे वकील आल्यास त्यांचे स्वागत करणं, त्यांच्या घडामोडींवरती लक्ष ठेवणं हे सुमंताचं म्हणजेच डबीर यांचं मुख्य काम होतं. पुढचा प्रश्न आहे शिवरायांच्या पायदळातील सर्वात लहान अधिकाऱ्याला काय म्हणत? मध्ये जुमेलदार, हवालदार, 5000 का मग नाईक? तर नाईक असा शब्दप्रयोग त्यांच्यासाठी असायचा. म्हणजे पायदळामध्ये 10 सैनिकांच्या प्रमुखाला नाईक म्हटले जायचे आणि 5 नाईकांवरती 1 हवालदार असे, अशी काय होती आपल्या सैन्याची रचना होती. अफजल खानाच्या भेटीच्या वेळी महाराजांसोबत असलेले त्यांचे विश्वासू वकील कोण होते? गोपीनाथपंत बोकील, कृष्णाजी भास्कर कुलकर्णी, जीवा महाल का मग संताजी जगताप? याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे गोपीनाथ बोकील. हे त्यांचे जे वकील होते ते त्या ठिकाणी उपस्थित होते. कारण खानाच्या मनात काय आहे हे ओळखून महाराजांना योग्य माहिती पुरवण्याचे आणि भेट घडवून आणण्याचे महत्त्वाचे काम या ठिकाणी गोपीनाथ बोकील यांनी या ठिकाणी केलेलं होतं. त्यामुळे हे जे नाव आहे गोपीनाथ बोकील हे खूप महत्त्वाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पहिली राजधानी कोणती केली? रायगड, राजगड, प्रतापगड का मग तोरणा? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे राजगड. पुढील प्रश्न आहे शिवरायांनी बांधलेला जंजिरा सिद्धीला शह देण्यासाठी कोणता जलदुर्ग उभारला? सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, विजयदुर्ग का मग खांदेरी? शिवरायांनी पद्मदुर्ग म्हणजे सिद्धीच्या जंजिऱ्याला तोंड देण्यासाठी महाराजांनी पद्मदुर्ग हा किल्ला समुद्रामध्ये बांधला.
शिवरायांनी ज्या तोरणा किल्ल्यावरती स्वराज्याचे तोरण बांधले त्या किल्ल्याचे दुसरे नाव काय? प्रचंडगड, विशाळगड, प्रतापगड का मग राजगड? ते म्हणजे प्रचंडगड. का? कारण या ठिकाणी तुम्ही बघू शकता की तोरणा किल्ला अत्यंत मोठा दुर्गम असल्यामुळे महाराजांनी त्याला प्रचंडगड असं सुद्धा नाव दिलेलं आहे. स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते? कान्होजी जेदे, बहिर्जी नाईक, तानाजी मालुसरे का सूर्याजी पिसाळ? बहिर्जी नाईक हे याचं अचूक उत्तर आहे. आता बहिर्जी नाईक जे होते ते शिवरायांचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख आणि सुरतेची स्वारी असो किंवा अफजलखानाचा वध असो, शत्रूच्या गोटामध्ये जाऊन अचूक माहिती आणायचं काम जे काही आहे ते या बहिर्जी नाईक यांनी केलेलं होतं. तुम्ही बघितलं असणार आहे बऱ्याचदा वेषांतर करून त्या शत्रूच्या गोटातील माहिती घेऊन यायचं काम बहिर्जींनी अगदी धाडसी काम केलेलं आहे बरं का. पावनखिंड ही कोणत्या खिंडीचे नाव बदलून ठेवले गेलेले आहे? बोरखिंड, कासारखिंड, घोडखिंड का मग ताम्हिणी खिंड? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे घोडखिंड. आता का बरं? कारण बाजीप्रभू देशपांडे यांनी विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या घोडखिंडीमध्ये शत्रूला लोखून धरले आणि तिथे रक्ताचे पाणी केले. या त्यांच्या बलिदानामुळे या खिंडीला पावनखिंड असे म्हटले जाते. त्यांच्या रक्ताने, त्यांच्या बलिदानाने पावन झालेल्या खिंडीला शिवरायांनी पावनखिंड असे नाव दिले. शिवरायांनी कर्नाटकातील कोणता मोठा किल्ला जिंकला? जंजिरा, जिंजी, गोलकोंडा का मग विजापूर? तर याचं अचूक उत्तर आहे तो म्हणजे जिंजी. का? कारण दक्षिण मोहिमेमध्ये महाराजांनी तमिळनाडूतील जिंजीचा किल्ला जिंकला आणि हाच किल्ला मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धामध्ये छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात सुद्धा स्वराज्याचं एक मुख्य केंद्र बनलं. शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात पंत, सचिव यांचं काम काय होतं? पर्याय आहेत न्यायदान करणे, सरकारी आज्ञापत्र तयार करणे, दानधर्म करणे का मग लष्करी भरती करणं. यापैकी कोणतं काम ते करायचे? तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे सरकारी आज्ञापत्र तयार करायचं काम जे आहे ते या सचिव म्हणजे सुरनीस ज्याला म्हणतात त्यांचं आहे. तर अण्णोजी दत्तो हे सचिव होते, हे तरी नाव माहिती आहे. मग सरकारी कागदपत्र असतील किंवा पत्राचा मसुदा तपासणं असेल म्हणजे त्याला प्रूफ रिडिंग म्हणतात आणि तो योग्य आहे किंवा नाही हे पाहण्याचं काम या सुरनीसांना करावं लागायचं. शिवाजी महाराजांच्या आरमारातील प्रमुख अधिकारी कोण होते? मायनाक भंडारी, दर्यासारंग, कान्होजी आंग्रे, तानाजी मालुसरे का पर्याय 1 आणि 2 दोन्ही बरोबर? आता याचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय 1 आणि 2 हे दोन्ही सुद्धा काय आहेत? बरोबर आहेत. का? कारण सुरुवातीच्या काळामध्ये मायनाक भंडारी, दर्यासारंग यांनी आरमाराचं नेतृत्व केलं. तर पुढे कान्होजी आंग्रे यांनी मराठा आरमार अत्यंत बलशाली बनवलं. त्यामुळे ही जी तिन्ही नावं आहेत की नाही, मायनाक भंडारी, दर्यासिंग सारंग आणि कान्होजी आंग्रे ही तिन्ही नावं सुद्धा खूप महत्त्वाची आहेत. पुढं प्रतापगड हा किल्ला महाराजांनी कोणत्या डोंगरावरती बांधला? भोरप्या डोंगर, सह्याद्री डोंगर, महाबळेश्वरचा डोंगर का मग सातपुडा डोंगर? आता याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे भोरप्या डोंगर. का? कारण या ठिकाणी जावळीच्या खोऱ्यामध्ये भोरप्या डोंगरावरती महाराजांनी प्रतापगड हा मजबूत किल्ला बांधला. तिथे अफजलखानाचा वध झाला हे सुद्धा तुम्हाला माहिती असावं. शिवरायांनी आग्र्याहून सुटका करून घेताना कोणाला आपल्या जागी झोपवले होते? संभाजी महाराज, मदारी मेहतर, हिरोजी इंदुलकर का मग जीवा महाल? तर याचं अचूक जे उत्तर आहे ते म्हणजे हिरोजी इंदुलकर. महाराजांनी आग्र्यामध्ये नजरकैदेत असताना निसटण्याची योजना आखली आणि तेव्हा त्यांच्या जागी हिरोजी जे होते त्यांना झोपवलं. तर मदारी मेहतर यांनी हे जे होते ते त्यांच्या सोबत गेलेले होते. त्यामुळं बऱ्याचदा हिरोजी आणि मदारी या दोघांच्यामध्ये कन्फ्यूज होतं. तर हिरोजी त्या ठिकाणी झोपले आणि मदारी हे त्यांच्यासोबत गेले हे माहिती असू दे. स्वराज्य स्थापनेच्या जी काही शपथ शिवरायांनी कोणत्या मंदिरामध्ये घेतली? खंडोबा मंदिर, रायरेश्वराचं मंदिर, तुळजाभवानी मंदिर का मग विठ्ठल मंदिर? आता ईश्वराच्या मंदिरामध्ये घेतलेली होती. आता पुढील आहे ते म्हणजे शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात पंडितराव म्हणजे मोरेश्वर पंडितराव यांचं काम काय? तर हिशोब ठेवणे, परकीय शत्रूला रोखणं, धर्मशास्त्रानुसार दानधर्म व विधी करणं का मग राज्य रक्षण करणं? यापैकी नेमकं काय काम या ठिकाणी पंडितराव करायचे? तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता धर्मशास्त्र आणि त्यानुसार दान धर्माचे जे काही धार्मिक विधी आहेत ते करायचं काम
त्यांच्याकडे होतं. कारण धार्मिक बाबीवरती सल्ला देणं असेल, दानधर्म असेल, धर्मशास्त्राचा सन्मान करणं असेल, ही सगळी जबाबदारी पंडितरावांची या ठिकाणी असायची. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणी केला? समर्थ रामदास, गागाभट्ट, संत तुकाराम का दादोजी कोंडदेव? तो गागाभट्ट यांनी केला. 6 जून 1674 या पवित्र दिवशी काशीचे विद्वान पंडित गागाभट्ट यांनी रायगडावरती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला. म्हणजे ते कधी केलं हे सुद्धा आपल्याला ठाऊक पाहिजे. शीर गेले तरी चालेल पण स्वराज्य राहिले पाहिजे, हा विचार कोणाचा? मुरारबाजी देशपांडे यांचा, बाजीप्रभू देशपांडे यांचा, शिवराय यांचा का मग वरील सर्व लोकांचा होता? हे वाक्य बघा, वरील सगळ्यांचं हे वाक्य होतं. बघा, हे सगळेजण कोण होते? तर हे सगळे लोक आपल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी किंवा स्वराज्य उभं राहावं याच्यासाठी जीवाचं रान करणारी ही लोक होती. शिवरायांच्या काळामध्ये किल्ल्याच्या प्रमुखाला काय म्हणत असत? किल्लेदार, हवालदार, सबनीस का मग कारखानीस? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे हवालदार. बऱ्याचदा किल्लेदार वाटेल, कारण आपल्याला वाचल्यानंतर वाटतं की किल्ल्याचं रक्षण करणारा, कारण किल्ल्याच्या सर्वोच्च प्रमुखाला हवालदार म्हटलं जाईल आणि त्याच्या मदतीला सबनीस आणि कारखानीस असे 2 अधिकारी असायचे. त्यामुळे हे लक्षात घ्या. रायगडावरती महाराजांची समाधी कोणाच्या समाधीजवळ आहे? संभाजी महाराज, जिजाबाई, वाघ्या कुत्रा का मग तानाजी मालुसरे? ती वाघ्या कुत्रा याच्या समाधीजवळ तयार केली गेलेली आहे. की रायगडावर महाराजांच्या समाधीसमोर त्यांच्या अत्यंत इमानी अशा वाघ्या कुत्र्याचे स्मारक सुद्धा किंवा समाधी सुद्धा या ठिकाणी बघायला मिळते. पुढील प्रश्न आहे, अष्टप्रधान मंडळ स्थापन करण्यामागचा शिवरायांचा मुख्य उद्देश कोणता होता? प्रजेवरती कर लादणं हा होता? स्वराज्याचं प्रशासन कार्यक्षमपणे चालवणे असं होतं का केवळ मंत्र्यांची नियुक्ती करणं होतं? हे केलेलं होतं का मग मुघलांना घाबरवण्यासाठी त्यांनी केलेलं होतं? जे प्रशासन आहे ते नीटनेटकं चालावं आणि म्हणून याच्यासाठी त्यांनी काय केलेलं होतं की अष्टप्रधान मंडळाची रचना या ठिकाणी केली. त्यांनी प्रत्येक विभागाची जबाबदारी एका तज्ज्ञ व्यक्तीकडे असावी यासाठी त्यांनी काय केलं होतं? अष्टप्रधान मंडळ तयार केलेलं होतं. पुढील प्रश्न आहे, शिवरायांनी अफजल खानाचा वध कोठं केला? रायगड, प्रतापगडाच्या पायथ्याशी, पन्हाळगड का जावळीचे खोरे? याचं उत्तर आहे ते म्हणजे प्रतापगडाच्या पायथ्याशी. 10 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी शामियानामध्ये महाराजांनी अफजल खानाचा काय केलेला होता? वध केलेला होता. छत्रपती या शब्दाचा अर्थ काय? छत्री धरणारा, प्रजेचे रक्षण करणारा सार्वभौम राजा, मोठा योद्धा का मग जमिनीचा मालक? अगदी बरोबर, प्रजेचे रक्षण करणारा सार्वभौम राजा. शिवरायांच्या आई जिजाबाई कोणत्या घराण्यातल्या होत्या? भोसले, मोरे, लखुजीराव जाधव म्हणजे सिंदखेडचा राजा का मग घोरपडे? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे लखुजीराव जाधव म्हणजे सिंदखेडचे जे राज्य होते ते. जिजामाता सिंदखेड राजा येथील मातब्बर सरदार लखुजी जाधव यांची त्या कन्या होत्या. पुढील प्रश्न आहे, पुरंदरच्या वेढ्यामध्ये कोणाला मरण आले? तानाजी मालुसरे, मुरारबाजी देशपांडे, बाजीप्रभू का मग जीवा महाल? याचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे मुरारबाजी देशपांडे. कारण दिलेर खानने पुरंदरला वेढा घातला असता मुरारबाजी देशपांडे यांनी अतुलनीय शौर्य गाजवलं आणि ते धारातीर्थी पडले. त्याच ठिकाणी त्यांना काय आलेलं होतं? वीरमरण आलेलं होतं. शिवरायांच्या घोडदळातील शिलेदार म्हणजे कोण? ज्याला सरकार घोडा देतं असा, ज्याचा स्वतःचा घोडा आणि हत्यार असतो तो, जो म्हणजे पायदळत असतो तो, का मग जो केवळ पहारा देतो? म्हणजे शिलेदार कोणाला म्हटलं जायचं बघा बरं, तर या ठिकाणी शिलेदार जो स्वतःचा घोडा आणि ज्याच्याजवळ काय आहे? स्वतःचं हत्यार आहे, अशा व्यक्तीला शिलेदार म्हटलं जायचं. पुढील प्रश्न आहे, युद्धाचे प्रसंग कमी असावेत पण युद्धकला सदैव सज्ज असावी. किती सुंदर वाक्य आहे बघा. चे लष्करी विचार होते औरंगजेबाचे, शिवाजी महाराजांचे, शाहिस्तेखानाचे का मग अफजल खानाचे? अगदी स्वाभाविक आहे, आपल्या छत्रपतींचं हे वाक्य होतं. कारण गनिमी काव्याचा वापर करून कमीत कमी सैन्यामध्ये जास्तीत जास्त विजय मिळवणं हे महाराजांच्या युद्धनीतीचं एक मुख्य सूत्र होतं. त्याच्यामुळं सदैव आपण काय असलं पाहिजे? सज्ज असलं पाहिजे, ही त्यांची भूमिका होती. शिवरायांच्या काळात अष्टप्रधान मंडळामध्ये कोणाचे स्थान सर्वोच्च होते? पंत सचिव, सेनापती, पेशवा ज्यांना प्रधान म्हटलं जायचं ते, का मग न्यायाधीश? तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे पेशवा म्हणजे
पंतप्रधान. राज्यकारभार चालवणं आणि जिंकलेल्या प्रदेशावरती देखरेख करणं ही पेशव्यांची मुख्य जबाबदारी होती आणि मोरोपंत त्र्यंबक पिंगळे हे पहिले पेशवे होते, हे लक्षात असू दे बरं का. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे शिवरायांनी आरमार उभारण्यासाठी कोणाचे सहकार्य घेतले? कोळी व आगरी समाज, केवळ मुघल, इंग्रज का मग फ्रेंच? याचं अचूक उत्तर आहे कोळी आणि आगरी समाज. कोकण किनारपट्टीवरील दर्यावर्दी समाजाला सोबत घेऊन छत्रपतींनी स्वदेशी आरमाराचा पाया रचला. ठीक आहे, त्याच्यामुळे याचं उत्तर आहे कोळी आणि आगरी समाज. रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय होते जेथे महाराजांची राजधानी होती? रत्नागिरी, कुलाबा, ठाणे का मग जंजिरा? याचं अचूक उत्तर आहे कुलाबा. का? कारण रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय होते? कुलाबा होते आणि पुढे राजधानीच्या किल्ल्यावरून जिल्ह्याचे नाव काय पडले? रायगड असं पडलं. त्याच्यामुळं अचूक उत्तर कुलाबा असं आहे. पुढचा आहे प्रश्न, शिवरायांनी कोणत्या परकीय सत्तेकडून दारुगोळा मिळवण्याचे प्रयत्न केले होते? इंग्रज, डच, पोर्तुगीज का मग वरील सर्व? याचं करेक्ट उत्तर आहे ते म्हणजे या सगळ्यांकडून दारुगोळा घेण्याचा प्रयत्न महाराजांनी या ठिकाणी केलेला होता. कारण आपलं सैन्य जे आहे ते सज्ज असावं आणि ते अपडेटेड असावं अशी त्यांची मनापासून इच्छा होती. महाराज अशा प्रकारचे किल्ले बांधतात की शत्रूला ते जिंकणं केवळ अशक्य होतं. हे उद्गार कोणत्या परकीयानं काढलं होतं? अबे कॅरोय, स्कॉट, थर थॉमस रो का मग निकोलस मनुची? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे अबे कॅरे. या फ्रेंच प्रवाशाने शिवरायांच्या दुर्ग बांधणी कौशल्याचे आणि लष्करी शिस्तीचे मोठे कौतुक केलेले होते. पुढील प्रश्न, शिवरायांच्या काळामध्ये सबनीस या अधिकाऱ्याचे मुख्य काम काय होते? तोफा चालवणं, किल्ल्यावरील गडांचा हिशोब ठेवणं, गुप्तहेरी करणं का मग पहारा देणं? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे किल्ल्यावरील गडांचा हिशोब ठेवणं. हे काम कोणाचं होतं? तर सबनीसांचं. मग पुढचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांनी जमिनीची मोजणी करण्यासाठी कोणते परिमाण वापरले? फूट, मीटर, काठी म्हणजे ज्याला आपण शिवशाही काठी म्हणतो ती का मग साखळी? तर याचं अचूक उत्तर आहे ती म्हणजे आपली शिवशाही काठी. कारण महाराजांनी शेतमोजणीचे जे शास्त्रोक्त मोजणी करण्यासाठी 5 हात आणि 5 मूठ लांबीची एक मोठी काठी हे प्रमाणित साधन त्यावेळी काय केलेले होते? वापरलेले होते. स्वराज्य म्हणजे केवळ सत्ता नव्हे तर रयतेचे राज्य ही संकल्पना कोणी रुजवली? औरंगजेब, शिवाजी महाराज, शाहिस्तेखान का मग शहाजीराजे? याचं अचूक उत्तर आहे आपले छत्रपती शिवाजी महाराज. कारण प्रजेचे कल्याण हेच राजाचे मुख्य ध्येय असावे हा विचार आपल्या छत्रपतींनी प्रत्यक्ष कृतीमध्ये आणलेला होता आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की स्वराज्य म्हणजे केवळ सत्ता नव्हे तर ती प्रजेचं आहे. शिवरायांनी राज्याभिषेकावेळी कोणती नवी कालगणना सुरू केली? शक, विक्रम संवत, राज्याभिषेक शक का मग इसवी सन? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे राज्याभिषेक शक. कारण 1674 मध्ये राज्याभिषेक शक म्हणजे राज्याभिषेक झाल्यापासून महाराजांनी राज्याभिषेक शक ही एक नवी कालगणना त्यावेळी काय केली होती? सुरू केलेली होती. जिजामाता यांनी शिवरायांना कोणत्या 2 महान ग्रंथातील गोष्टी सांगितल्या? रामायण महाभारत, कुराण बायबल, ऋग्वेद का मग गुरुग्रंथ साहिब? त्यांनी रामायण आणि महाभारतातील पराक्रमाच्या कथा सांगितल्या होत्या. महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये दत्ताजी त्र्यंबक वाकणीस हे कोणत्या पदावरती होते? सेनापती, मंत्री, सुमंत का मग सचिव? तर हे होते मंत्री. महाराजांची खाजगी कामं पाहणं आणि त्याचबरोबर काय करायचं ते गुप्तहेर खात्यावरती देखरेख करणं ही त्यांची काय होती? मुख्य जबाबदारी होती. शिवरायांनी ज्या ठिकाणी अफजल खानला मारले तिथे सध्या कोणते स्मारक आहे? प्रतापगडचा बुरुज, अफजल खानची कबर, शिवाजी महाराजांचा पुतळा का मग विजय स्तंभ? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे अफजल खानाची कबर. आणि या ठिकाणी शत्रू असला तरी त्याच्या मृत्यूनंतर त्याचा सन्मान राहावा किंवा सन्मान राखला जावा हा उदात्त विचार शिवाजी महाराजांचा होता आणि त्यामुळे त्यांनी त्याची कबर जी होती ती प्रतापगडावरती बांधलेली होती. स्वराज्यातील घोडदळाचे 2 मुख्य प्रकार कोणते? पायदळ, आरमार, बारगीर, शिलेदार, नाईक, हवालदार का मग यापैकी नाही? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे बारगीर आणि शिलेदार. सिंधुदुर्ग हा किल्ला बांधण्यासाठी कोणत्या प्रकारच्या दगडाचा वापर केला? चुनखडी, शिसे आणि काळे पाषाण, विटा का मग मार्बल? यापैकी याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे शिसे आणि काळा पाषाण नावाचा जो दगड आहे
त्यांनी, कारण किल्ल्याचा पाया जो आहे तो भक्कम करण्यासाठी महाराजांनी 5 खंडी शिस याच्या पायामध्ये काय घेतलेलं आहे, ओतलेलं आहे, हे लक्षात असू दे. इतका मजबूत आहे. शिवरायांनी स्वराज्याची मोडी लिपी कोणत्या कामासाठी वापरली? केवळ धार्मिक पुस्तकं, प्रशासकीय पत्रव्यवहार, गाणी लिहिण्यासाठी का यापैकी नाही? तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे प्रशासकीय पत्रव्यवहारासाठी त्यांनी मोडी लिपीचा काय केलेला आहे, वापर केलेला आहे. कारण प्रशासनामध्ये जलदता यावी हा त्या पाठीमागचा उद्देश होता. जावळीच्या मोऱ्यांचा पराभव करून महाराजांनी कोणता प्रदेश जिंकला? सातारा, जावळीचे खोरे, सांगली का मग कोल्हापूर? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे जावळीचे खोरे. कारण भौगोलिकदृष्ट्या हे अत्यंत महत्त्वाचं होतं आणि जे जिंकल्यामुळे स्वराज्याचा विस्तार दक्षिणेकडे होण्यास मदत होणार होती आणि म्हणून त्यांनी तो किल्ला काय केलेला होता, काबीज केला, जिंकलेला होता. शिवरायांच्या गुप्तहेर खात्याचा सर्वात मोठा गुण कोणता? मारामारी करणं, वेषांतर करून अचूक माहिती मिळवणं, पैसा खर्च करणं का मग जोरात पळणं? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे वेषांतर करून अचूक माहिती या ठिकाणी गोळा करून आणणं, हे त्या पाठीमागचा उद्देश होता. शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय होते? मालोजीराजे, शहाजीराजे, संभाजीराजे का शरीफजीराजे? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे शहाजीराजे. शहाजीराजे हे निजामशाही आणि पुढे आदिलशाहीचे एक शूर सरदार म्हणून सुद्धा या ठिकाणी ओळखले जातात. त्यामुळे याचं उत्तर आहे शहाजीराजे. आज्ञापत्र हा ग्रंथ कोणाच्या आज्ञेवरून लिहिला गेला आणि तो कशावर आधारित आहे? पर्याय बघा, शिवरायांच्या आज्ञेवरून शेतीवरती आधारित होता तो, छत्रपती राजाराम महाराजांच्या आज्ञेवरून राजनीतीवरती होता का संभाजी महाराजांच्या आज्ञेवरून धर्मावरती होता का यापैकी नाही? ती राजाराम महाराजांच्या आज्ञेवरून राजनीती ह्याचं अचूक उत्तर येतं. रामचंद्र अमात्य यांनी शिवरायांच्या राजनीतीचे सार जे काही आहे ते या ग्रंथामध्ये मांडलेले आहे. शिवरायांनी गागाभट्टाकडून कोणता ग्रंथ लिहून घेतला? दासबोध, शिवभारत, कार्यस्थ धर्मप्रदीप का मग यापैकी नाही? याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे कार्यस्थ धर्मप्रदीप. राज्याभिषेकाच्या निमित्तानं आणि सामाजिक सलोख्यासाठी महाराजांनी अनेक विद्वानांना यावेळी काय केलेलं होतं, प्रोत्साहन दिलेलं होतं. शिवरायांनी स्वराज्यात कोणत्या पिकाला अधिक प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांना मदत केली? नीळ, ऊस, नारळ, पोफळी, सुपारी का मग तंबाखू? पोफळी आणि सुपारी या पिकाला त्यांनी जास्त, कारण कोकण पट्ट्यामध्ये बागायत शेतीला प्रोत्साहन देणं आणि कोकणामध्ये याचीच लागवड या ठिकाणी काय होते, सर्वात जास्त तिथं एक सुपीक वातावरण आणि जमीन सुद्धा उपलब्ध होती. या गोष्टीला महाराजांनी जाणलं होतं आणि म्हणून त्यांनी त्या गोष्टीला प्रोत्साहन दिलं. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कापसाच्या व्यापारावरती कोणत्या राजकीय सत्तेचे वर्चस्व होते, ज्यांना महाराजांनी शह दिला? डच, इंग्रज, पोर्तुगीज का मग फ्रेंच? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे इंग्रज. राजापूर आणि सुरत येथील इंग्रज वखारीवरती स्वारी करून महाराजांनी त्यांच्या व्यापार मक्तेदारीला या ठिकाणी काय केलेला होता, लगाम घातलेला होता किंवा त्याला विरोध त्यांनी दर्शवलेला होता. त्याचा प्रश्न आहे तो म्हणजे महाराजांनी स्वराज्यामध्ये मिठाच्या व्यापारावरती कोणता निर्णय घेतला होता? मीठ मोफत दिले, परकीय मिठावरती मोठी जकात लावली, मिठाचा व्यापारच बंद केला का मग यापैकी नाही? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे परकीय मिठावरती त्यांनी काय केली, जकात लावून ठेवली. आता का केली असेल याचं कारण काय, तर स्वदेशी म्हणजे कोकणातील जे मीठ होतं ते महाग पडू नये आणि स्थानिक मिठाचा व्यापार वाढावा म्हणून त्यांनी पोर्तुगीज प्रदेशातून येणाऱ्या मिठावरती कर वाढवला, जेणेकरून आपल्या इथल्या लोकल लोकांचा व्यापार चांगल्या पद्धतीने वाढेल. शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये हंबीरराव मोहिते कोणत्या पदावर होते? पेशवे, सेनापती, सचिव का मग सुमंत? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे सेनापती, म्हणजे त्याला आपण सरनोबत म्हणतो. प्रतापराव गुजर यांच्यावरती हंबीरराव मोहिते यांनी स्वराज्याचे सरनोबत म्हणून मोठी कामगिरी बजावलेली होती. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे शिवाजी महाराजांनी लिहिलेले किंवा त्यांच्या काळामध्ये तयार केलेला शब्दकोश कोणता? अमरकोश, राज्य व्यवहार कोश, विश्वकोश का व्युत्पत्तिकोश? ते म्हणजे राज्य व्यवहार कोश, पर्याय क्रमांक 2. कारण प्रशासनातून फारसी शब्द काढून त्याऐवजी संस्कृत आणि मराठी शब्द वापरण्यासाठी महाराजांनी हा कोश आपल्या पद्धतीने तयार करून घेतलेला होता. म्हणजे एक स्वतंत्र राज्यांगच आहे हे वाक्य कोणत्या ग्रंथातील आहे? दासबोध, आज्ञापत्र, शिवभारत का महिकावतीची बखर? तर याचं अचूक उत्तर जे आहे
आज्ञापत्रामध्ये रामचंद्र अमात्य यांनी शिवाजी महाराजांच्या आरमाराचं महत्त्व सांगताना हे वाक्य या ठिकाणी काय केलेलं होतं, नमूद केलेलं होतं किंवा लिहिलेलं होतं. महाराजांनी माळव्यातील कोणत्या किल्ल्याला विशाळगड हे नाव दिले? तोरणा, खेळणा, कोंढाणा का मग पन्हाळा? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे खेळणा. खेळणा या किल्ल्याला जिंकल्यानंतर त्याच्या आवाढव्या आकारामुळे महाराजांनी त्याला विशाळगड असे नाव दिले. पुढील प्रश्न आहे, शिवरायांच्या काळात गडावरती धान्य आणि दारुगोळा याची व्यवस्था पाहणारा अधिकारी कोण होता? मगाशी याची चर्चा झाली बरं का. सबनीस, हवालदार, कारखानेस का मग सरनोबत? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे कारखानेस. कारण किल्ल्यावरती साठा जी स्टोअर आहे त्याचं व्यवस्थापन करण्याची जबाबदारी या कारखानेसांच्याकडे असायची. पुढील आहे, गनिमी कावा युद्धनीतीमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक कोणता? मोठी फौज, हत्तीचे सैन्य, भौगोलिक परिस्थिती आणि वेगवान हालचाली का मग केवळ तोफा? त्याचं उत्तर आहे ते म्हणजे भौगोलिक परिस्थिती आणि वेगवान हालचाली पाहिजेत तरच आपण काय करू शकतो, शत्रूला अनपेक्षित ठिकाणी गाठून अचानक हल्ला करून डोंगराळ भागाचा फायदा आपण या ठिकाणी घेऊन काय करू शकतो, युद्धावरती विजय मिळवू शकतो. शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यावरती अंबरखाना म्हणजे कोठार बांधला होता? रायगड, पन्हाळगड, प्रतापगड का मग सिंधुदुर्ग? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे पन्हाळगड. पन्हाळगडावरती आजही 3 मोठी कोठारं अंबरखाना या ठिकाणी आपल्याला काय बघायला मिळतात. महाराजांनी आग्र्याहून सुटका झाल्यावरती कोणता मार्ग स्वीकारला? थेट पुणे, मथुरा, काशी, जगन्नाथपुरी मार्गे, गोवा मार्गे का मग जंजिरा मार्गे? याचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे मथुरा, काशी आणि जगन्नाथपुरी मार्गे. कारण मुघलांची दिशाभूल करण्यासाठी महाराजांनी उत्तरेकडील लांबचा जो वळसा आहे तो घेऊन स्वराज्यामध्ये प्रवेश केला होता. पुढील प्रश्न आहे, शिवरायांच्या काळामध्ये पागा म्हणजे काय? पायदळाची तुकडी, सरकारी घोडदळ, धान्याचं कोठार का मग आरमाराचं केंद्र? तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे सरकारी घोडदळ. याला पागा म्हटलं जायचं. ज्या ठिकाणी घोडदळाची संपूर्ण जबाबदारी म्हणजे घोडा निवास, पगार या सर्व सरकार म्हणजे उचलत असे, याला काय म्हटलं जायचं? पागा म्हटलं जायचं. पुढील प्रश्न आहे, स्वराज्यामध्ये स्त्रियांचा सन्मान राखला जावा यासाठी छत्रपतींनी कोणाला कडक शिक्षा दिली होती? सुभेदार, रांझाचा पाटील, सिद्धी का मग औरंगजेब? याचं अचूक उत्तर आहे रांझाचा पाटील. कारण एका स्त्रीवरती अन्याय केल्याबद्दल महाराजांनी या पाटलाचे हातपाय तोडण्याची शिक्षा देऊन म्हणजे न्यायाचा आदर्श त्यांनी यावेळी काय केलेला होता? घालून दिलेला होता. पुढील प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक कोणत्या तिथीला झाला? चैत्र शुद्ध प्रतिपदा, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, फाल्गुन वद्य पंचमी, वैशाख शुद्ध द्वितीया. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला, 6 जून 1674ला हा सोहळा संपन्न झाला. पुढील प्रश्न आहे, दक्षिण दिग्विजय मोहिमेत महाराजांनी कोणाची भेट घेतली? औरंगजेब, कुतुबशहा, पोर्तुगीज का मग डच? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे कुतुबशहा. कारण गोवळकोंड्याच्या कुतुबशहाची भेट घेऊन महाराजांनी दक्षिणेमध्ये मोहिमेसाठी त्यांचे सहकारी काय केलेले होते? मिळवलेलं होतं. पुढील प्रश्न आहे, महाराजांनी बांधलेला खांदेरी हा किल्ला कोणत्या सत्तेला शह देण्यासाठी होता? मुघल, पोर्तुगीज, इंग्रज का मग डच? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे इंग्रज. का? कारण मुंबईच्या समुद्रामध्ये इंग्रजांच्या हालचालींवरती लक्ष ठेवण्यासाठी महाराजांनी खांदेरी बेटावरती किल्ला बांधलेला होता. पुढील प्रश्न आहे, स्वराज्याच्या अष्टप्रधान मंडळामध्ये रामचंद्र त्र्यंबक हे कोणत्या पदावरती होते? अमात्य, सुमंत, पंडितराव का मग सचिव? याचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे सुमंत. सुमंत यांना डबीर सुद्धा म्हटलं जायचं. म्हणजे परराज्यांशी संबंध आणि वकिलांचे स्वागत करण्याची जबाबदारी जी होती ते सुमंत बघत होते. पुढील प्रश्न आहे, शिवाजी महाराजांनी त्यांच्या पत्रांमध्ये कोणत्या भाषेचा वापर कमी करून मराठीला प्राधान्य दिले? इंग्रजी, फारसी, अरबी का मग पोर्तुगीज? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे फारसी. कारण त्या काळामध्ये दरबारी भाषेत फारसी शब्दाचा भरणा होता आणि तो कमी करून त्यांनी मराठी शब्दाचा वापर या ठिकाणी काय केला होता? सर्वात जास्त केलेला होता. कान्होजी जेते हे शिवरायांचे कोण होते? शत्रू, अत्यंत निष्ठावान सहकारी, वकील का मग कारागीर? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे अत्यंत निष्ठावान सहकारी असं म्हणून त्यांचं. कारण मावळ प्रांतातील एक ज्येष्ठ आणि अनुभवी देशमुख जे स्वराज्याच्या स्थापनेपासून महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते असं म्हणून सुद्धा या व्यक्तीचं नाव घेतलं जातं. शिवरायांच्या काळामध्ये गड आणि कोट याच्यातील काय नेमका फरक होता बरं? गड म्हणजे डोंगर, कोट म्हणजे भुईकोट किल्ला. दोन्ही एकच.
का मग गड मुघलांचा, कोट मराठ्यांचा, का यापैकी नाही? मग ही कन्सेप्ट नेमकी काय आहे? तर गड आणि कोट यामध्ये नेमका फरक काय होता? तर बघा, याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे गड म्हणजे डोंगर आणि कोट म्हणजे भुईकोट किल्ला, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे लक्षात घ्या. कारण याचं काय, डोंगरावरील किल्ल्यांना गड आणि सपाट जमिनीवरील तटबंदी असलेल्या किल्ल्यांना कोट म्हटले जायचं. लक्षात आलं? त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांच्या काळात प्रजेवरती अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्याला काय शिक्षा मिळायची? बक्षीस, पदोन्नती, ताकीद किंवा पदावरून हकालपट्टी, का मग यापैकी काहीच नाही? त्यांनी पदावरून हकालपट्टी. कारण रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका अशी कडक शिस्त महाराजांनी लष्कराला लावलेली होती. महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये निराजी रावजी कोणत्या पदावरती होते? सेनापती, न्यायाधीश, अमात्य का मग सचिव? याचं अचूक उत्तर आहे न्यायाधीश. न्यायदानाचे काम पाहणारे अष्टप्रधान मंडळातील ते एक प्रमुख अधिकारी होते. शिवरायांनी स्वराज्यामध्ये कोणत्या वृक्षाची तोड करण्यास सक्त मनाई केलेली होती? सागवान, आंबा, फणस, बाभळी का वरील सर्व? तर याचं उत्तर आहे ते म्हणजे आंबा आणि फणस. ही झाडं जी आहेत ती प्रजनन मुलांप्रमाणे वाढवलेली आंबा फणसाची झाडं तोडू नयेत आणि अगदी गरज पडली तर वाळलेली झाडे जी आहेत ती मोबदला देऊन तोडावीत अशी त्यांची काय होती? आज्ञा या ठिकाणी होती. सिंधुदुर्ग किल्ल्याचे प्रवेशद्वार कोणत्या दिशेला आहे, जे सहजासहजी दिसतच नाही? पर्याय आहेत पूर्व, पश्चिम, उत्तर का मग दक्षिण? उत्तर, उत्तर ईशान्येस. कारण किल्ल्याच्या तटबंदी अशा पद्धतीने बांधली गेली की जवळ गेल्यावरती प्रवेशद्वार दिसतच नाही. हे या जलदुर्गाचं एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य मानलं जातं. शिवाजी महाराजांच्या घोडदळाचे प्रमुख कोण होते, ज्यांनी बारगीर आणि शिलेदार याचं नियंत्रण केलेलं होतं? पर्याय आहेत हवालदार, जुमेलदार, सरनोबत का मग नाईक? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे सरनोबत. कारण सरनोबत हा घोडदळाचा सर्वोच्च अधिकारी असे आणि त्याच्या हाताखाली 5 हजारी आणि हजारी असे 2 गट असत. त्यामुळं यांचं नियंत्रण यांच्यावरती असायचं. तोरणा किल्ला जिंकल्यावर महाराजांना तिथे काय सापडलं? धान्याचं कोठार, मोहरांची भरलेली 4 हंडे, केवळ दगड का मग इंग्रजांचा तोफा? तर या ठिकाणी अचूक उत्तर आहे ते म्हणजे मोहरांनी भरलेले 4 हंडे त्या ठिकाणी तोरणा किल्ल्यावरती, तोरणा जिंकल्यावरती त्यांना सापडले आणि हा स्वराज्याच्या कार्याला मिळालेला एक दैवी आशीर्वाद मानला गेला आणि या धनाचा वापर स्वराज्याचा विस्तार आणि किल्ले बांधण्यासाठी महाराजांनी या ठिकाणी केलेला होता. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, शिवरायांनी आग्र्यातून निसटताना कोणाला सोबत घेतले? जिजामाता, संभाजी महाराज, तानाजी मालुसरे का मग बाजीप्रभू देशपांडे? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे संभाजी महाराजांना घेतलेलं होतं. कारण अगदी 9 वर्षाचे युवराज संभाजी महाराजही आग्र्यामध्ये महाराजांसोबत कैदेत होते आणि त्यांच्यासोबतच ते काय केलेले होते? निसटलेले होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, किल्ले रायगड हा कोणत्या वास्तुकलाकाराने तयार केला? जीवा महाल, हिरोजी इंदुरकर, मदारी मेहतर का मग अनोजी दत्तू? ते म्हणजे हिरोजी इंदुरकर. आज सुद्धा तुम्ही बघू शकता की हिरोजी इंदुरकर हे त्या काळी महाराजांच्या संपूर्ण किल्ल्यांची बांधणी करणे म्हणजे इंजिनियर होते. कारण रायगडावरती एक भव्य प्रसाद, बाजारपेठ, अगदी जगदीश्वराचं मंदिर हिरोजी इंदुरकर यांच्या देखरेखीखाली उभारलं गेलं. आणि शेवटचा प्रश्न आहे तो म्हणजे, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, हे वर्णन कोणाबद्दल आहे? शहाजीराजे, समर्थ रामदास, छत्रपती शिवाजी महाराज का मग संत तुकाराम? अगदी बरोबर. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. कारण समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांच्या महान कार्याचं वर्णन जे आहे, त्यांच्या व्यक्तित्वाचं वर्णन जे आहे ते या शब्दामध्ये समर्थांनी केलेलं आहे आपल्या शिवाजी महाराजांच्यावरती. त्यामुळे मला असं वाटतं की आपली ही जी काही सिरीज आहे 100 प्रश्नांची आपल्या छत्रपतींवरती, जे TET एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाची आणि संभाव्य मानली जाते, तर ही सिरीज या ठिकाणी तुम्हाला छान पद्धतीने समजली असेल. चॅनलवरती प्लीज नवीन असाल तर सबस्क्राईब करून जा, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज या ठिकाणी मिळतील. धन्यवाद. ऑल द बेस्ट.